नमस्कार. सध्या सुरू असलेला वैशाखाचा महिना म्हणजे आग ओकणाऱ्या सूर्याचा महिना. तरीही या वैशाखातली पौर्णिमा आपल्या सगळ्यांसाठी शीतलता घेऊन येते. वैशाख पौर्णिमा म्हणजे गौतम बुद्धांचा जन्मदिवस. आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून तो साजरा करतो. सुमारे 2500 वर्षांपूर्वी या दिवशी जन्माला आलेले गौतम बुद्ध, त्यांच्या तत्वज्ञानाच्या रूपाने ते आजही आपल्यात आहेत, जिवंत आहेत. बुद्ध पौर्णिमा हे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं केवळ एक निमित्त. गौतम बुद्ध कोण होते? गौतम बुद्ध म्हणजे लुंबिनीचा राजा शुद्धोदन याचा मुलगा सिद्धार्थ. सगळ्या सुखांचा त्याग करून संन्यस्त आयुष्य स्वीकारणारा, जगातल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधणारा, समाजातल्या वर्णावर आधारित कर्मठ व्यवस्थेला आव्हान देणारा. या सिद्धार्थनं दुःखाचं मूळ शोधलं. जीवनातल्या भ्रमांपासून मुक्त होऊन तो प्रबुद्ध म्हणजे बुद्ध झाला. त्याने बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली त्याला आता 2500 वर्ष लोटली आहेत. एवढ्या दीर्घ काळात सुद्धा बौद्ध धर्म अनेक स्थित्यंतरांमधून गेला, पण एवढ्या दीर्घ काळात सुद्धा तो जिवंत राहिला. बौद्ध धर्माचा अभ्यास अजूनही कित्येकांना करावासा वाटतो. राजाश्रय आणि लोकाश्रय या दोन्ही निकषांवर बौद्ध धर्माने सुवर्णकाळ अनुभवला आणि उतरती काळही अनुभवली. तरीही बौद्ध धर्माची शिकवण आजही आपल्या समाज जीवनाचा पाया आहे. बुद्धांनी भारताला काय दिलं? एक नागरिक म्हणून आपल्याला सक्षम करणाऱ्या राज्यघटनेचा पाया बौद्ध धर्माच्या शिकवणीत आहे. भारताची राज्यघटना पाश्चिमात्य विचारसरणीकडून उसनी घेतली आहे. मनुस्मृती हीच खरी राज्यघटना आहे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्या काळात सातत्याने केली जात होती. मात्र ही राज्यघटना पाश्चिमात्य विचारसरणीवर नाही तर बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे, हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं. कर्मठ सनातनी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीच्या तुलनेत बुद्धांची शिकवण खूपच उदारमतवादी आहे. आधुनिक भारताच्या जगण्याला एक समृद्ध पाया ही शिकवण पुरवू शकते, असं डॉक्टर आंबेडकरांनी नमूद केले. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्वांवर आपला गाढ विश्वास आहे आणि राज्यघटनेच्या मसुद्याचा पाया हाच तर आहे. मात्र ही तत्व आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून नाही तर बुद्धांच्या शिकवणीतून घेतली आहेत, असं डॉक्टर आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1954 मध्ये आकाशवाणीवरून दिलेल्या एका भाषणात म्हटलं होतं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आम्ही स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा केलाय, तो जरूर बघा. आता बघा मनुस्मृती हीच राज्यघटना असा पवित्रा 75 वर्षांपूर्वी घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपली राज्यघटना ही गौतम बुद्धांची देणगी आहे हे 2021 साली मान्य करावं लागलं. यातच सगळं आलं. हिंदू धर्माचा नव्हे, हिंदू कट्टरवादाचा उघड पुरस्कार करणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता जाऊन सुद्धा अल्पसंख्य, अन्य धर्मीय यांचे अधिकार आजही टिकून आहेत आपल्या देशात. ते राज्यघटनेमुळे आणि राज्यघटनेने बुद्धांच्या शिकवणुकीतून घेतलेल्या समतेच्या तत्वांमुळे. जर्मनीत हिटलरनं ज्यू धर्मीयांना लक्ष केलं ना, तेव्हा नॉर्डिक वंशाचे लोक त्यांच्या बाजूने फारसे उभे राहिले नाहीत. आपल्याकडे मात्र अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांवर गदा आणणारे CAA, NRC सारखे कायदे सरकारने आणले ना, तेव्हा त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये बहुसंख्यही मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे बघा, ज्यांच्या आयुष्यात हे कायदे लागू झाल्यामुळे काही फरक पडणार नाही, तेही या अन्याय्य कायद्यांच्या विरोधात उभे आहेत. कारण बुद्धांनी दिलेली समतेची आणि बंधुभावाची शिकवण भारतीयांमध्ये खोलवर रुजली आहे. कमालीच्या धार्मिक उन्मादात सुद्धा विवेक शाबूत ठेवणारे लोकही आज आपल्या देशात आहेत. याचं मूळ बुद्धांच्या समतेच्या शिकवणुकीमध्ये आहे. भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी झालेल्या संग्रामात
महात्मा गांधींनी अहिंसा हे तत्व सगळ्यात महत्त्वाचं मानलं होतं. ही अहिंसा मुळात बुद्धांचीच शिकवण. युद्धात झालेली हिंसा बघून अंतर्मुख झालेल्या आणि नंतर बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या सम्राट अशोकाची कथा तुम्हाला माहितीच आहे. हाच विचार आपल्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्राच्या रूपाने प्रकट झालाय. आपण कोणत्याही देशावर प्रथम आक्रमण करायचं नाही हे तत्व भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाचा भाग केलंय. हे देखील बुद्धांच्या शिकवणुकीतूनच. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणात अवलंबलेली पंचशील तत्व बुद्धांच्या शिकवणुकीतूनच आलेली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1974 साली भारताने पहिला अणुस्फोट केला. मात्र अणुऊर्जेचा वापर भारत शांततेसाठीच करेल, विकासासाठी करेल, हिंसेसाठी करणार नाही हे स्पष्ट व्हावं म्हणून त्या ऑपरेशनचं नामकरण स्माइलिंग बुद्ध असं केलं होतं. जिथे बुद्धाचं नाव आहे तिथे हिंसा, विस्तारवाद, द्वेष असूच शकत नाही, याचंच हे प्रतीक होतं. जगभरात एका बाजूने उसळत राहणाऱ्या युद्धखोरीला आणि विस्तारवादाला थोपवण्याचं काम बुद्धाचं शांतीचं तत्व नेहमीच करत आलंय. दुसऱ्या महायुद्धातल्या अण्वस्त्रांच्या विनाशकारी वापरानंतर आशियात बौद्ध धर्माचं अनुसरण मोठ्या प्रमाणात केलं जायला लागलं होतं. ते त्यामुळेच शेजारी राष्ट्रांबद्दल कायम आक्रमक भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बुद्धिस्ट डिप्लोमसी या नावाखाली शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बौद्ध धर्मातल्याच तत्वांचा आधार घेतल्याचं नमूद केलंय. हे उदाहरण अगदी बोलकं आहे. बुद्धांनी भारताला काय दिलं हा खरं तर व्यापक विषय आहे. आज आपण फक्त ठळक मुद्देच इथे घेतोय. त्यातलाच एक मुद्दा लोकशाही. लोकशाहीच्या संकल्पनेचं मूळ प्राचीन अथेन्समध्ये आहे हे सर्वमान्य आहे. ते श्रेय नाकारायचं नाहीच आहे. मात्र बुद्धांची शिकवण देखील लोकशाहीच्या मूलभूत तत्वांशी साधर्म्य साधणारी, त्यांच्या विचारांच्या आणि स्वतःच्या विकास साधण्याच्या संकल्पनेचा केलेला पुरस्कार हा सुद्धा लोकशाहीशी मिळता जुळता असाच आहे. बौद्ध विहार असतात ना, त्या विहारांची रचना सुद्धा आजच्या संसदेसारखी होती असं अनेक अभ्यासकांनी मांडलेलं आहे. लोकशाही ही पाश्चिमात्य देशातून आलेली असली तरी ती स्वीकारण्याचा निर्णय नक्कीच बुद्धांच्या विचारांची परिणती होती. समग्र मानवतेला प्रबुद्ध करणारा बुद्धांचा विचार यापुढेही आपल्याला मार्गदर्शन करत राहील. अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही काळात ठामपणे आपल्या पाठीशी उभा राहावा अशी सदिच्छा इंडियन व्हॉइस तर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त.